काय रे? अरे तुम्ही तेच ना युट्यूब वरले? युट्यूब वर तुम्ही ब्लॉग बनिता ना? लय हसी राव तुम्ही लोकांना काय भारी काम करीत इकडे कुठं आले? खडतरी जंगल आहे ना, ब्लॉग बनाव म्हटलं. खडतरीचं जंगल? तिकडे नका जाऊ राव. अरे तिथं लय मोठा भयान किस्सा झाला, तिकडे नका जाऊ तुम्ही. काय किस्सा झालेला असं? तिथं आहे ना 20 वर्षापूर्वी ना एक माणूस होता, त्याला नाही का एका पोरीने धोका दिला, तो तिकडं पिऊन पाडला आणि तिकडच फाशी घेतली, तिकडच मेला ते. मग त्याला काय होतं मग आता जंगलात? अरे पण त्या जंगलात जाऊन ना तिथं जेवढे बी गेले ना ते वापिस नाही आले कधी. अरे चिवते लोक भूतांना घाबरत असतात, भूतभीत काय नसतं. जा बो जा, कळन तुम्हाला काय काय. कसं लोकेशन, शहर म्हणजे एकदम नाद पळा. मॅन वेसेस वर्ल्ड सारखा ब्लॉग झाला पाहिजे आपला, असा नादच पळा. संध्याकाळीच युट्यूब वरती पडला पाहिजे, पब्लिक पागल झाली पाहिजे. पाय ना काय झाडी, काय डोंगर, फक्त हॉटेल नाही. हॉटेलचं करायचं काय काहीतरी घेऊन आलं मस्त, वडापाव बिडापाव घेऊन इकडे येऊन खाऊ. हे बघ इथं इच आणि एवढे सीन आणि कॅमेऱ्यामध्ये क्लिक झाला पाहिजे. मोबाईल घे, प्रत्येक सीन माहिती आहे कसं काढायचं लागतं तुझ्या कामाला. पुढं मी चालतो, गाईड करतो, तसं सांगत राहतो, रनिंग कॉमेंट्री देत राहतो, तेवढं शूट करून घे. चल कॅमेरा ठेव रेडी. काय करायचं मला? ब्लॉग म्हणजे ब्लॉग फायनलच झालं पाहिजे. फोन टाकलं लिंब आहे, तू त्याच्यावर डायरेक्ट पाय दिला. काय होतं मग ते? त्याच्यावर पाय दिला आपसून राहते. बर मग ते पोरगं काय म्हटलं आपल्याला, इथं कोणतरी मेलेलं आहे. गेलेलं आहे? हा बर. त्याची आत्मा वगैरे राहते. आत्मा राहते? बर. हे बघ आत्मा बित्मा जरी आले ना, लगेच तिचा आहे ना हात धरा, तिला म्हणे किस मी, क्लोज युअर वड्यात नाही का आपलं ते डिस्कवरीवाला माणूस सांगतात ते खाणारा, त्याचं व्हिडिओ रिक्रिएट करू आपण. पाण्याची एनिमी असते तिथं जाऊन शॉट लावायचा तसा घेऊन टाकू. चालतंय? हे बघ पाणी वाचतंय, त्या पाण्याबरोबर काय करू आपण, मी त्या पाण्यातून डिस्कवरीवाला माणूस झालं तो वरून शॉट लावेल, मला कवर अप कर सगळं. मी त्याच्यामध्ये रनिंग कॉमेंट्री पण देतो. ओके होऊन जाईल आपल्याला व्हिडिओ. सगळं शूट करेल त्या त्याकडे बघा शूट करून. हां इकडे अरे तर मासे यार, मस्त ब्लॉग बी शूट झालं ना, मग माशांचं इकडे पकडून ठेवूया यार. बा पण ठेवलं एवढ्या पाण्यात मासे गेडा पोकणे. मग येत आहे पाणी पाय ते पावसाचं पाणी येऊ राहिलं, ते असं मुतल्यावाने धारे त्या पाण्याला. मासे दिसत नव्हते. अरे हे मासे कधी धरणार तू? गेडा पोकणे, आपल्याला शॉट लावायचं आहे. चल शॉट लाव. चपल्यान काय चालतंय नाही पाण्यात. हा चपला धर, शॉट लाव, वरूनच कवर अप करा टोटल. ये देखिए ये बारिश का पानी नदी की ओर जा रहा है. अगर हम इसी का पीछा करते रहे तो हम भी नदी के किनारे पहुंच सकते, वहाँ पर हम मछुआरों से मिल सकते और घर जा सकते. जैसा कि आप लोग जानते हैं, हम अपने ब्लॉग में सिखाते हैं कैसे ऐसे मुश्किल भरे जंगलों में से निकला जाए. मुझे पूरा यकीन है मैं इसे पार कर लूँगा. यहाँ से हम तैर के भी जाए तो भी इसे पार कर सकते हैं, लेकिन आपको बस बच के ये रहना है, यहाँ पे ये जो पानी के कीड़े हैं वो आपको काट ना ले. इस बात का आप जरूर ध्यान रखें. अगर आप भी ऐसे जंगल में फंस जाते हैं तो आपको जिंदा रहने के लिए चलते रहना होगा. और इसमें सोचने वाली बात ये है अजून चालूच आहे का? कर ना भाऊ ते कॅमेरा बंद. चप्पल दे ती.
ओय ओय अरे मग ते लिंबाचं नातं आहे नारळ नुसतं अपशकून राहिले त्या झालं संध्याकाळ काय करायला तू अरे फोडून खाऊ ना काय त्याला करत नाही फोडून खायची चल गपचिप अरे नारळ आहे ते येड्या. नारळ म्हणजे संध्याकाळचं काय ते म्हणलं नाही आपलं? लिंबाच झालं ते असं सोड. थांब येडा फुकणे. थांब नाही, मी खाणार त्याला फोडून नाही मी फोडून खाणार त्याला मी फोडून खाणार पण त्याला मी फोडून खाणार त्याला नारळ नाही, सोड सोड चल, मी फोडून खाणार त्याला ऐ, सोड. काय हात नको थांब मी फोडून खाणार त्याला काय जे प्रॉब्लेम असेल ना खाऊन नष्ट करू ओके तुला आता ते नसेल बागेत खायचं नको खाऊ मी खाणार नसेल खायचं तर खाऊ ना धक्का काय देऊ राहिला आता तिथं जाऊ फोटो काढून इंस्टाग्रामला टाकायला आपल्याला फेकून द्या तू ओके बदल काय अरे मी खाणार हो ते ज्या इथं आहे ना आपल्याला ते फोटो काढायचे इंस्टाग्रामला टाकायला ओके इथं बसतो तू फोटो काढ बस ओके हे बघ ही आपली फेवरेट पोज पोच देतो फोटो एडिट करताना लाईट रूम मध्ये कर बरं का हा हां मागच्या टायमाला परती हिरवे करून टाकलं होतं छपरी पोरांसारखी घे फोटो घे प्रत्येक वेळेस असंच आहे असं पोज आहे तरी किती का आपल्याकडे तू तो तोंड गप करून पोच दे ना बघतो बरं हा ओके आता कसं इकडे पाहता हा अय अरे पोज मारू राहील मी इकडं अरे तिकडे कसं तरी आवाज येतोय झाला का तो परत सुरू आता अरे 5 नाही मिनिटं नाही झाले आपल्याला येऊन अजून अरे ते मगाशी लिंबात झाला आता त्याच्या आवाजच होऊ राहिलंय असं तू चिडेल तू काढ फोटो चल कसा तरी आवाज येतोय. चल बरं बघू काय असेल त्याच्यात बघू ना काय ऐक ना कसं जायचं गरजच नाही राहायची पाहू मात्र वाटतंय ते आपल्याकडे असं बसला असं तिथं निवांत चल ना काका ओ काका काका हॅलो हॅलो काय होतं त्याच्या काय माहिती अरे बॉस काय थोबड होतं त्याचं हा इतकं भयानक कधीच नाही बघितलं हो अरे बॉस ए या बाबू फांटी फांटी अरे फांटी ती अरे भूत काय नसते याडा भुकण्या तू त्या लोकांना भूत दिसत असते फक्त
भूतबीत काय नसतं, भ्रम येतो, भ्रम येडा फुकणे. मग ते काय होतं? दासन जंगली आहे कदा. जंगलातले लोक कसे राहतात, केस बिस वाढेल राहते, दाढी बिडी वाढेल राहते, बरोबर आहे ना. त्यांच्याकडे काय आता राहते का? काही बी आपलं घेऊन बसायचं. अरे काय केलं थोबाडाला? कोणाला तिथं कोणतरी होता राहस तोच. तिथून चल यार, तू तीन मा तोंड दाबलं यार तिथं. आम्ही बी तिथेच होतो ना. कुठं काय झाडं खाली तर काहीच नव्हतं. नको तिथून चल तू इथून. गप 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 गप, रड नको रड नको, गप 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 म्हणलं तुला. गप ना, नेतो तुला घरी मी. बैस 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 इथं बैस. गप, थोबड बंद कर. जाऊ आपण लगेच घरी जाऊ, लगेच घरी जाऊ आपण. गप गप ना, गप गप त्याच्या गप गप ना, जाऊ आपण. गप चल 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 चल, जाऊच आता, जाऊच आता. चप्पल घाल, चप्पल घाल, चप्पल घाल, चप्पल घाल. चल चल, जायचं आपल्याला. गप गप बैस, लगेच लगेच गप. कोणतरी होतं राव, काहीतरी हाय तिथं. अरे खाऊ दे रे, काय मरत नाही. हे बघ झोका. तुला काय चल बाद झालं, चल फोटो काढ. अरे थांब ना, अरे थांब ना. चल फोटो काढ, उशीर हो राहिला परत. पहिलं इथून निघू आपण आता. गाडी पाहिजे जायचं, गाडीला किक मारायची, सरळ घरी निघायचं. आणि आतापासून परत नाही असे फालतू ऍडव्हेंचर. रस्ता कुठे जायचा? अरे गाडी कुठे? गाडीचं सोड, सर सलामत तो पगडी हजार. पण हद्दी त्याच्या हद्दी त्याच्या वाढ त्याच्या वाढ त्याच्या कसला पुत्र? अँटिक बाबा, अँटिक बाबा म्हणतात मला. अँटिक बाबा, भूतबीत काय नाही मी. घाबरू नका, आज त्या भूताचा सोक्षमक्ष लावू. अँटिक बाबा म्हणतात मला. चला.
ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्यै ओं नमः नमो नारायणाय नमो भद्रवाय नमः सुरसाय नमः ओं भगवते भगिनी भागोदरी भगमासे देवनी भट् स्वाहा घाबरू नका त्या भूताचा मोक्ष लावल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्ही वय आम्ही तुम्हाला भूतच समजत होतो. तुम्हाला तिथं पाहिलं काका तुम्ही झाडाखाली काय करीत होत पण याला कळलं तुला काय करायचं मी काय पण करत असं भगभुगे भगिनी भागोधरी अगमासे देवनी भट्ट स्वाहा. तात्यांचं डायलॉग आहे. ए अरे बाबा याला गप कर ना कमी आता जाऊ. तुला एकदा सांगितलं समजत नाही का? तिकडे तीच मजा केली इथं तीच मजा करतोय. याची आपली वेळ आली अशी याच्यावर आता. हे बघा नाही तर मी आपला बाडबेस नाही बाबा माफी हा नीट राहायचं. आता शांत बसा. शांत बस. काय एका शब्दात ओम ह्रीं क्लीं चामुण्डाय विद्यै स्वाहा. बघा आता येणार आता भूत येणार बघा. आलं आलं बघली बाबू अरे 18 वर्षापासून रात करता बादशाह मी बादशाह आम्हाला सर्वनाश करतो. आता बघ मी तुला कसं संपवतो. बाबा तू एक मी बाबा. अरे तू प्ले अरे उठा त्याला बाबा. बाबा मी उठा भूत त्याच्यात बाबा. आपण बघू. बाबाची पण फाटली. बंदोबस्त करणार होता. भूताचा बंदोबस्त करणार होते ना.
काय काय झालं मला? कोण आहे तू? काय पाहिजे तुला? सांग खरं खरं, काय हवंय तुला? मी हे सदवांना. सदवांना? बर, काय पाहिजे तुला? नाव सदानंद. मी खडकी गावाचा साधा भोळा गावकरी. लोक मला प्रेमाने सदवांना म्हणत. माझं गंगूवर खूप प्रेम होतं. गंगू आमच्या गावाची सगळ्यात सुंदर मुलगी. गंगूला माझ्या प्रेमाची जाण नव्हती, पण मी नेहमी तिला दुरून बघायचो आणि तिच्या आनंदात आपला आनंद शोधायचो. मला आशा होती की गंगू कधीतरी माझ्या भावना समजून घेईल आणि मला स्वीकारेल. मी नेहमी तिच्या मदतीसाठी तयार राहायचो. तिच्या चेहऱ्यावर हसू पाहण्याचा प्रयत्न करायचो, पण गंगू मला प्रियकर म्हणून पाहत नव्हती. मी माझ्या मनात गंगूबद्दल खूप प्रेम बाळगत होतो, पण मी कधीच तिला माझ्या भावनांबद्दल सांगितले नव्हते. एक दिवस आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. मला वाटले होते की गंगू माझ्या प्रेमाला स्वीकारेल, पण जेव्हा मी तिला माझ्या प्रेमाबद्दल सांगितलं, ती म्हणे, यार तर दोनदा तुझ्या थावपणाकडे पाहून हसले काय? तू तर त्याला प्रेम समजायला लागला, लग्नाचे स्वप्न पाहायला लागलं. तुझी लाईफ ठीक आहे माझ्यावर प्रेम करायची. असा पाहिलाय का कधी चालला प्रेम करायला? तुझ्या बरोबर लग्न करण्यापेक्षा ट्रॅक्टर पुढे येऊन जीव देईल मी. माझे हृदय तुटले. गंगूच्या आयुष्यात कोणी दुसराच होता. तिने त्याच्याबरोबर लग्न केले. माझ्या डोक्यात फक्त एकच बनबन, इतके वर्ष मी प्रेमाच्या दुःखात स्वतःला का अडकवले? मी पूर्णपणे निराश झालो आणि त्या अपमानाचे ओझे सहन करू शकलो नाही. शेवटी मी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला आणि या जंगलात फाशी घेतली. अतृप्त आत्मा असलेल्या माझ्या आत्म्याला कधी शांती भेटली नाही, म्हणून त्या दिवसापासून माझी आत्मा या जंगलात अशीच भटकत आहे. माझे तुटलेले हृदय माझ्या आत्म्याला शांत होऊ देत नाही, म्हणून मी माझ्या वेदना इतरांवर लादत राहतो. जो कोणी या जंगलात माझी शांती भंग करायला येतो, मी त्याचा गेम करतो. मला तुझ्या कहाणीचं काही घेणं देणं नाही. तू 18 वर्षापासून खूप लोकांना त्रास दिलाय. या जंगलात येणारा प्रत्येक माणूस मागं जाऊन दिला